अनेकदा लढाई भांडणानंतर तुम्ही जेवण करत नाही ना, म्हणून म्या विचार केला की म्या जेवण घेऊन यावं. म्या काही बोलली तर वाटेल की म्या परत ताईच्या विरुद्ध बोलतीये आणि हे उभं राहून माझ्यासोबतच भांडत बसतील, म्हणून म्या काही नाही बोलणार. तुम्ही खाऊन घ्या यांचं जेवण. नाही नाही जिजाबाई, आजपर्यंत मी तुझा हक्क नाही हिसकवला, आज भी नाही हिसकावणार. तूच जेवायला दे तुझ्या पतीला. हेच तर मला पाहिजे होतं. हे घ्या. अन ताई, परत जर तुम्हाला जेवण आणायचं असेल तर सांगून द्या. म्या घरात जेवण नाही बनवणार. परत नक्की सांगत जाईन. दादा, आता मी हे जेवण आणलंय तर हे बी खाऊन घ्या. मीरा, तू जे जेवण आणलंयस ते मी खातो आणि आपल्या घरी जे जेवण आहे ते तू खा. ठीक आहे दादा. चल दीपक. दीपक, एक काम कर, हे जेवण कुठल्या तरी जनावराला खायला दे. जा ना, खायला दे कुठल्या तरी जनावराला. बाबा, मला वाटलं भीमराव ज्याला दुसऱ्यांचा त्रास दिसतो तो मालोजीला तडपताना बघेल दारूसाठी तर माझ्याकडे येईल दारू मागायला, पण असं नाही झालं. त्याने दारूचा मटका फोडला. पण दादा, आपलं तो नुकसान झालं ना, म्हणजे तुम्ही वसुली केली नाही त्या भीमरावकडून? वसूल करूया. त्या भीमरावच्या आईच्या पगारातून कापूयात पैसे, मग जिजाबाई स्वतःच वसूल करेल त्याच्याकडून. ते सगळं तर ठीक आहे, समजले मला. पण पहिला हे सांग की त्या भीमरावला आणि त्या मालोजीमध्ये जो हट्ट होता त्याचा काय शेवट झाला? ते माहीत होणे माझ्यासाठी सर्वात महत्वाचं आहे, कारण त्याच्याच आधारावर मी पुढची रणनीती बनवणार. हा भीमराव, तो मालोजी आणि चाळीच्या बाकीच्या माणसांबरोबर काय करायचंय मला? चाळीत आपली माणसे आहेत ना. आपले माणसं आहे म्हणजे लढाई आपली आणि भीमरावच्या जातीची आहे. तू पूर्ण रात्र उभे राहायचे भीमच्या चाळीच्या बाहेर, आणि मग सकाळी सांग मला की काय झाले. बाबा, मी सकाळपासून थकलोय आणि खूप भूक पण लागली. थोडा खाऊन झोपून घेतो मी. जेवढे सांगितले तेवढेच कर शिशुपाल. आराम मी करणार. मैपाल, पांघरून घेऊन ये.
आज रात्री मी इथेच आराम करणार. हो बाबा. औषध घे मालू, घे. दारूशिवाय कोणतंच औषध काम करणार नाही भीम. सोड मला. हे आता मला सण नाही होत. मरून जाईन, आणि जर मी मरून गेलो ना तर त्याचा जबाबदार तू असशील. वाटेल ते म्हण मालू, मी तुला दारू नाही देणार. तर कोणत्या गोष्टीचा दोस्त आहेस तू? लय वाईट माणूस आहेस तू. बस. लय झालं. आता एक शब्द नाही बोलायचं माझ्या नवऱ्या बाबतीत. हेच पाहिजे होतं ना तुम्हाला. घ्या, पिऊन घ्या. रमा, हे काय करतेय तू? ही दारू आहे. दारू नाही देऊ शकत आपण याला. गावापासून हट्ट करतायत. समजून समजून थकून गेलो आपण, आणि तुम्ही यांच्या भल्यासाठी बोलताय. पण यांना कुठं समजत आहे? यापेक्षा चांगलं पिऊ द्या. नाही समजत तर मग काय दारू पिऊ घालायची काय याला? हे सगळं नको करूस. याला दारू नको देऊ. मी देणार, आणि तुम्ही अडवायचं नाही. रमा, हे चुकीचं करतेय तू. वय चुकीचं आहे. अगं मालू, मालू ही दारू नको पिऊस. वाह वाह भीमराव वाह. अरे चाळवाल्यांनो, बाहेर या. अरे बाहेर येऊन बघा हे काय झालं. बघा मालोजी कसा गटागट दारू पित होता आता. आणि त्याला दारू कोण पाजत होत? तर भीमरावची पत्नी रमा. आता आजपासून कधी पण भीमरावला काहीही हक्क नाहीये की तो दारूच्या विरोधात बोलू शकेल. कारण त्याच्या बायकोने स्वतः मालोजीला दारू पाजली, ते सुद्धा चोरी करून. बरोबर बोलतायत, बरोबर बोलतायत. हे बघा, जरा शांत राहा. ह्या अगोदर की तुम्ही सगळे आपापल्या प्रकारे या घटनेची चुकीची व्याख्या कराल, मी तुम्हाला सांगतो की झालं काय आहे. ऐका, हा सर्व प्लॅन माझा होता. हे बघ रमा, हे औषध आहे. डॉक्टर साहेबांनी सांगितलंय की जेव्हा केव्हा मालूला दारूची तलप होईल त्याला हे औषध खायला द्यायचं. पण मला नाही वाटत मालू हे घेईन. तर मग एकच उपाय राहतोय, हे औषध त्याला पाण्यामध्ये मिसळून द्यायला हवं. ह्याचा प्रभाव होणार, पण तेवढा नाही होणार जेवढा असंच खाण्याने होईल. प्रभाव थोडा कमी होईल. मग त्यांना औषध कसं पाजणार? हे बघ, आता तर मला एकच मार्ग दिसतोय. तो हा आहे, जेव्हा कधी अशी परिस्थिती येईल की मालूला कोणत्याही परिस्थितीत दारू पाहिजे, दारूची तलप लागली, तर त्यावेळी हे औषध पाण्यात मिसळून तू त्याला द्यायचं. पण हो, जसा त्या शिशुपालच्या इथे दारूचा मटका आहे तसाच एक मटका घेऊन त्यात तू हे त्याला द्यायचं. कारण त्याला वाटेल की ही दारू आहे. त्याला एवढी तलप आली असेल की तो काही विचार न करता पिऊन घेईन, दारू समजून.
पण खरोखर औषध मिसळलेलं पाणी पेईन आणि मग औषधाचा प्रभाव होईल आणि हळूहळू त्याला झोप यायला लागेल. झालं? आणि काही? आता तुम्ही सगळे जा, आपापल्या घरी जाऊन झोपा. आणि शिशुपालजी, तुम्ही पण जाऊ शकता इथून. बघून घेईन तुला. जा तुम्ही सगळे देखील. कबीर प्रेम ना चखिया चखिना लिया सा सुने घर का पाहुना ज्यों आया त्यों जा. हे दोघं सोबत किती छान दिसत आहेत. कुठेही दोघं माझ्या नादात अडकले आहेत. मी निघून जाईन ना तर यासने बी विश्रांती मिळेल. इथं कोण दिसत तर नाही. निघून जातो. तो भीमराव नाही सुधारणार. त्याची सवय गेली नाही प्रत्येक गोष्टीची बारीक तयारी करायची. हो मालू. सवय तर तुझी पण नाही बदलली. संधी मिळताच पळून जाण्याची. बरं ठीक आहे, तुम्ही दोघं भांडण नका करू. भाऊ, तुम्हासनी भूक लागली आहे का? नाही. जोपर्यंत तुम्ही लोक मला इथून जाऊ नाही देणार ना मी जेवण जेवणार ना औषध पिणार. मालोजी, तू बी ना एकदम मूर्खच्या मूर्खच राहिलास. काल रात्री रमानं तुला दारूच्या बदल्यात औषध पाजलं आणि तुला तर माहितीच नाही झालं असणार. भीम, तू मला धोका दिलास आणि रमावहिनी तुम्हासनी मी लय चांगलं समजत होतो. तुम्ही बी भीमच्या धोक्यात साथ दिली सा. रमा, काहीतरी खाण्यासाठी बनव. याने रात्रीपासून काही खाल्लं नाहीये, भूक लागली असेल. काल खाल्लं होतं म्हणून आज पण खाईन काय मी? हा, आणा जेवण. नाही जेवणार मी. तू बनव रमा, मी आतून जेवण आणेन आणि याला खायला पण घालीन. जा.
बाबा हे सगळं झालं रात्री. आता तुम्हीच सांगा काय करायचंय. बाबा, चहा दे मला. हा? ऐक, जोखूला सोडून चाळीतले उर्वरित जेवढे लोक काम करतात ना आपल्या दुकानात, त्या सर्वांना घेऊन बागेत ये. तिथेच काही बोलायचं मला त्यांच्यासोबत. ठीक आहे बाबा. मग माझा चहा बाबा. तुझे नुकसान पोचवल्यास ना धंद्याला. आणि तर आणि तो मालोजी पण तुझ्या ताब्यातून पळून गेला. त्यानंतर काही हक्क नाही आहे तुला हा चहा पिण्याचा. बोलून आण त्या सर्वांना बागेमध्ये. पण बाबा मला समजूनच घेत नाहीयेत. आणि मी जाणून बुजून केले काय सगळं? हा, जे बाबा सांगत होते. अरे मी स्वतः त्रासात आहे. काल ना धड दिवसा झोपलोय ना रात्रीचं. वरून आता चहा सुद्धा पिऊन देत नाही यात. दादा तुम्ही तर बाबांना चांगलेच ओळखता ना. बाबांनी जोखूला सोडून बाकी लोकांना का बोलवलंय बरं? ही गोष्ट माझ्या का ध्यानात नाही आली. अरे हितेश भाऊ, चला कामावर. अरे जनार्दन, अरे या, चला कामावर, चला. ऐका की, माझा हात सोडा की, मी निघून जाईन. सोडा की. भाऊ, चाळीत कोणी दिसत तर नाही. सोडून द्यावं का? चल सोडून देऊया. चला. थांबा. माझ्या भावाच्या दिशेने एक पाऊल बी उचललं ना तर तंगड्या तोडीन तुमच्या. जा, आपलं आपलं काम करा. भावाबरोबर काय करायचं आहे त्या म्या बघून घेईन. जावा. बरोबर आहे. आता आपल्याला असंच जेवणात औषध मिसळून मालूला द्यायला हवं. आणि डॉक्टर साहेब पण हेच म्हणाले की सगळ्यात आधी आपल्याला मालूची इच्छाशक्ती जागी करावी लागेल की त्याला दारू सोडायची आहे. पण ते जेवण जेवतील का? मला नाही वाटत ते जेवतील. खाईन. त्याला जेवायला द्यायचा पण एक मार्ग आहे. ये. भीमपोरा, मला असं वाटायला लागलंय की ही समस्या मालोजीच्या व्यतिरिक्त काही दुसरी पण आहे. म्हणजे बाबा? म्हणजे मी जेव्हा घरी येत होतो तर तू मेघनाथ, जनार्दन, हितेश, मनोहर सोबत काहीतरी बोलणं करत होता.